1995च्या निवडणुकीत शरद पवारांना महाराष्ट्रात चारी मुंड्या छेद करणारे गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा आक्रमक झाले। शिवसेना भाजप युती सरकार पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच तब्बल 13 वर्षांनंतर गोपीनाथराव खऱ्या अर्थाने मैदानात उतरलेत। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ईंट का जवाब पत्थर से देण्यासाठी मुंडे सज्ज आहेत। उद्धवजी त्यांनी आपले 2 लोक फोडलेत। ह्या आठवड्यामध्ये मी सुद्धा राष्ट्रवादीचे 2 नेते आपल्याकडे आणल्याशिवाय राहणार नाही। संजय काका पाटलांना फोडून गोपीनाथ मुंडेंनी आपला शब्द अखेर खरा करून दाखवला। भाजपचे मास लीडर अशी ओळख असलेल्या गोपीनाथरावांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जबाबदारी टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा फॉर्मात आल्यात। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी महायुतीचे एक भिडू जमवायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्राचं जातीपातीचं राजकारण कोळून प्यालेल्या मुंडेंनी महायुतीच्या 5 पांडवांची नवी मोठ महिनाभरात बांधली। शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गोपीनाथ मुंडेंनी जुळवून घेतलं। रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची जागा मिळवून देऊन महायुतीत त्यांना प्रतिष्ठा आणि विश्वास दिला। बारामतीत शरद पवारांना आव्हान देणाऱ्या आणि ऊस आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना त्यांनी महायुतीत आणलं। शरद पवारांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांचाही समावेश त्यांनी महायुतीत करून घेतला। शरद पवारांचे पूर्वाश्रमीचे मित्र आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या मुलाला कोल्हापूरच्या तिकिटाचं आमिष दाखवत कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघात मंडलिक शेट्टी असा नवा फॉर्म्युला उभा करण्यातही मुंडे यशस्वी होताना दिसतायत। राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय काका पाटील यांना भाजपत आणून त्यांनी आबांसह राष्ट्रवादीला तसंच काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादीचे आणखी 2 बडे नेते भारतीय जनता पक्षात आणण्याचा विडा त्यांनी उचलला असून ही 2 मंडळी कोण याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे। राष्ट्रवादी मध्ये प्रचंड असंतोष असमाधान आहे। एकदा लोकसभेची तिकीट तर होऊ द्या, राष्ट्रवादीला अनेक खिंडारे पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत। खरं तर प्रमोद महाजनांचा मृत्यू, पक्षांतर्गत गडकरी मुंडे वाद, त्यानंतर दिल्ली दरबारचं राजकारण, नाराजी आणि बंडाळीचा पवित्रा, बीडमध्ये घरच्या मैदानावर करावा लागणारा संघर्ष या सगळ्या निगेटिव्ह घडामोडींनी कुणीही खरं तर खचून गेलं असतं। मात्र मुंडेंची बातच काही और। निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आल्यात। महाराष्ट्रात एनडीएला 30 जागा मिळवून देण्याचा जणू त्यांनी विडाच उचललाय। त्यासाठी टोलमुक्त महाराष्ट्र आणि 50% वीज दर सवलत अशा लोकानुनयी घोषणाही त्यांनी करून टाकल्या आहेत। राज्यात शरद पवारांचे कट्टर राजकीय विरोधक अशी गोपीनाथरावांची ओळख। अजित पवारांच्या आशीर्वादानं बीडच्या होमपिचवर बंधू पंडित अण्णा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्या बंडामुळे मुंडेंना जबर धक्का बसला। मात्र आता पश्चिम महाराष्ट्रातच मुंडेंनी पवार काका पुतण्यावर हा पलटवार केलाय। मुंडे विरुद्ध पवार हा संघर्ष केवळ लोकसभेपुरता मर्यादित नाही, तर मुंडेंचं खरं लक्ष आहे ते विधानसभा निवडणुका। विधानसभेला महायुतीची मोठ गोपीनाथ मुंडे नीट सांभाळू शकले तर मुख्यमंत्री पदाची त्यांची इच्छा फलद्रूप होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुर्तास मुंडेंच्या या आक्रमक ॲक्शन प्लॅनमुळे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्तेची गणितं बिघडण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।